नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं आपल्या MPC एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. आणि PYQ डिसेक्शन म्हणजे PYQची चिरफाड या बॅचमध्ये आपण ज्या काही गोष्टी बघतोय ॲनालिसिसच्या, पर्टिक्युलरली कंटेंट ॲनालिसिस, पण सोबतच जिथं जिथं शक्य आहे तिथे तिथं अप्रोच, लॉजिक, ठोकताळे हे पण सांगण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतोय, जेणेकरून तुम्हाला कंबाईन म्हणजे संयुक्तच्या पेपरमध्ये 60 मिनिटात 100 प्रश्न सोडवत असताना सगळ्या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजेत. कंटेंट पण पाहिजे, नॉलेज पण पाहिजे, आणि गरज पडली तर ठोकताळे किंवा लॉजिकचा पण वापर करता आला पाहिजे. आणि त्याची कंटिन्युअसली सवय लागावी म्हणून आपण सेपरेट अप्रोचची बॅच पण केलेली आहे. पण इथं डिसेक्शनमध्ये आपण ज्या काही गोष्टी बघतो त्याच्यावर निश्चितपणे कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं वाटतं. अशा पद्धतीनं आपण यूट्यूबला काही फ्री गोष्टी टाकल्या पाहिजे का किंवा नाही टाकल्या पाहिजे, याही प्रतिक्रिया तुम्ही कळवा. तुमच्या प्रतिक्रिया ह्या इथे आमच्यासाठी एक एनर्जी असते आणि त्या एनर्जीमधूनच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळत असतात. त्यामुळं कमेंट निश्चित करत राहा. चला चालू करूया. आपण इकॉनॉमिक्स विषयाचे आपण बघतोय. तर इकॉनॉमीमध्ये जर आपण विचार केला तर बघा, पहिला प्रश्न काय सांगतो, खालीलपैकी कोणते विधान औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकाबद्दल खरे आहे. म्हणजे CPI ज्याला आपण म्हणतो, कंझ्युमर प्रोटेक्शन तर ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजे कंझ्युमर प्राइस इंडेक्स ज्याला आपण म्हणतो. आणि तो पण कशाबद्दलचा की इंडस्ट्रीयल वर्कर म्हणजे IW ज्याला आपण म्हणतो, इंडस्ट्रीयल वर्करचा. आता बघा, इथे ह्या प्रश्नाला सोडत असताना अप्रोच लॉजिकचा आपण कशा पद्धतीने विचार करू शकतो. तर क्वेश्चन मध्ये काय विचारलं माहिती आहे का, की तुम्हाला डायरेक्टली इंग्लिशमध्ये बघू, एकदम सोपं होऊन जातात. कंझ्युमर प्रोटेक्शन इंडेक्स फॉर इंडस्ट्रीयल वर्कर्स. कशासाठी म्हणलंय? इंडस्ट्रीयल वर्कर. म्हणजे हे काय झालं, खूप स्पेसिफिक झालं, बरोबर आहे. कुठल्या तरी एखाद्या समूहाबद्दल, गटाबद्दल हा बोलत आहे. मग असं जर गटाबद्दल बोलत आहे तर खालचे पर्याय बघितल्यावर आपल्याला असं लक्षात येतं, इट अप्लाइज टू ऑल वर्कर्स. ऑल मग हे इंडस्ट्रीयल वर्कर पेज भरायला दिलंय का फक्त? त्यामुळे हे ऑल वर्कर येईल का? नाही. इन इंडिया रिगार्डलेस ऑफ देअर सेक्टर, नो इंडस्ट्रीयल वर्कर बद्दल पर्टिक्युलरली बोललाय. इट इज सोनली यूज टू डिटरमाइन द मिनिमम वेज. सोनलीचा अर्थ मराठीत काय होतो? केवळ. केवळ आला म्हणजे शक्यतो एक्स्ट्रीम टोन आला, आणि एक्स्ट्रीम आला की शक्यतो आपण त्याला काय करतो, रॉंगच पकडतो. फक्त यासाठी असेल का? नाही. इट इज बेस्ड ऑन फिक्स्ड बास्केट. आता फिक्स्ड बॅक्स ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस विच नेव्हर चेंजेस. नेव्हर आला, फिक्स्ड आला, दोन गोष्टी आल्या. हे एका निश्चित बास्केट कधीही बदलत नाही. कधीही शब्द म्हणजे नेव्हर आला, एक्स्ट्रीम आला, ही वाक्य आपल्याला त्या ठिकाणी चूक करता येतं. नंतर इट हेल्प्स टू एन्श्युअर दॅट इंडस्ट्रीयल वर्कर्स रिसीव्ह फेअर वेजेस अँड मेंटेन डिसेंट स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. आता अशा पद्धतीचे जे काही वाक्य असतात त्याला आपण लॉजिकच्या भाषेमध्ये काय म्हणतो, की त्याला म्हणतो आपण फॅक्च्युअल वर्सेस आपले असतात. एक मिनिट. औद्योगिक कामगारांना वाजवी वेतन मिळू नये, त्यांचे जीवन चांगले राखण्यास मदत करते. जनरली एखाद्या गोष्टीचे फंक्शन म्हणजे त्याला आपण म्हणतो कार्य एक्सेट्रा, अशाविषयी दिलेले वाक्य मोस्टली म्हणजे त्याला आपण हे म्हणतो, शब्द वापरला होता मी त्याला तुम्हाला, की काय म्हणतो त्याला, सब्जेक्टिव्ह म्हणूया आपण. फॅक्ट बेस्ड जे नाही आहेत ते सब्जेक्टिव्ह सेंटेन्स. राईट. एक असतो फॅक्ट बेस्ड, बरोबर आहे. फॅक्ट बेस्ड शक्यतो चूक असण्याचे चान्सेस खूप जास्त असतात, राईट. पण जेव्हा आपण फॅक्ट बेस्ड वर्सेस ओपन इंडेड जनरल स्टेटमेंट ज्याला आपण म्हणतो, काय म्हणतो, ओपन इंडेड जनरल स्टेटमेंट. मोस्टली ओपन एंडेड जनरल स्टेटमेंट्स हे करेक्ट असतात. हे आपण लॉजिक अप्रोच मध्ये खूप वेळा बघितलेलं आहे. याच्यावर मला वाटतं सेपरेट लेक्चर घेतलं आपण, फॅक्ट बेस्ड वर्सेस ओपन एंडेड जनरल स्टेटमेंट. तर चौथं जे आहे ओपन एंडेड जनरल स्टेटमेंट असल्यामुळं ते काय असलं पाहिजे, करेक्ट असलं पाहिजे. उत्तर मिळतं आपल्याला 3. हा झाला लॉजिकचा अप्रोचचा भाग. आता आपण कंटेंटच्या बाबतीमध्ये बघूयात, की इथं आपल्याला कंटेंट काय काय असणं माहित असणं आवश्यक आहे. आता इथं CPI आणि इंडस्ट्रीयल वर्कर म्हणजे IW जेव्हा आपण बघतो तेव्हा तो फक्त औद्योगिक कामगारांसाठीचा. इंडस्ट्रीयल वर्कर म्हणलं की फक्त औद्योगिकसाठी, बरोबर. याचा निर्देशांकाचा वापर किमान वेतन देण्यासाठी केलेला नसून, आता मिनिमम वेज साठी नाहीये, किमान वेतनामध्ये महागाई भत्ता वाढवून औद्योगिक कामगारांचे जीवनमान चांगले राखण्यासाठी केलेला आहे. इट इज अबाउट महागाई भत्ता, डिअरनेस अलायन्स ज्याला आपण म्हणतो. तर महागाई भत्त्यासाठीचा हा इंडस्ट्रीयल वर्करचा CPIचा इंडेक्स आहे. ही गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. मिनिमम वेजेस ही वेगळी कन्सेप्ट आहे, त्यामुळे इथं कन्फ्युजन करू नका. महत्वाचा मुद्दा आहे महागाई भत्ता. वस्तू आणि सेवांची बास्केट निश्चित नसून कालानुरूप त्यामध्ये बदल केला जातो. सध्या 463 वस्तू आणि सेवा विचारात घेतात. आता काय होतं, की पूर्वी आपल्याला मीठ, भाकर, तेल, साखर, बिकर एवढ्या सगळ्या गोष्टी लागायच्या. आता आपल्याला एक आपल्या आयुष्यात महत्वाची गोष्ट झाली, की आपल्याकडे स्मार्टफोन पाहिजे,
त्याला रिचार्ज पाहिजे. आता इथून पुढे गव्हर्नमेंटला हाही विचार करावा लागेल, इकॉनॉमिस्टला, की आपण जी मिनिमम बास्केट आहे त्याच्यामध्ये स्मार्टफोन वगैरे टाकतोय का, एखादा नेटचं रिचार्ज टाकतोय का, याचा विचार करावा लागेल. त्यामुळे हे कालानुरूप त्या ठिकाणी बदलत जात असतं, त्यामुळे ते फिक्स नाहीये, त्यामुळे ते स्टेटमेंट पण रॉंग होतं. तर आता जर हा इंडस्ट्रियल वर्करचा आहे, हा कोणी दिलेला आहे तर लेबर ब्युरो, बरोबर, लेबर ब्युरोनं दिलेला आहे. आणि कधी सुरुवात झाली होती 1946ला, 1946ला. आधारभूत वर्ष याचं काय 2016 आहे. कशासाठी, सगळ्यात महत्वाचं या कशासाठी आपण हा दिलेला आहे, औद्योगिक कामगारांना द्यावायचा महागाई भत्ता ठरवण्यासाठी, तसेच चांगले वेतन देऊन त्यांना चांगले जीवनमान, गुड स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, चांगलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग देण्याचा निर्देशांक त्याला आपण म्हणू शकतो. आता पुढे जर आपण बघितलं तर अशाच पद्धतीनं जसा इंडस्ट्रियल वर्करसाठीचा आहे, तसे दोन आहेत. एक आहे CPIAL म्हणजे ऍग्रिकल्चर लेबर, बरोबर आहे, म्हणजे शेतातील, आणि दुसरं रुरल. आता तुम्ही म्हणणार सर शेती काय शेतात अर्बन एरियात होते का? ग्रामीण भागामध्ये पण दोन प्रकारचे लेबर आपल्याला बघायला मिळतात. काही लोक सुतार, लोहार, बाकीचं काम करणारे आहेत, किंवा काही गौंडी आहे, बांधकामात तिथं हात मदत करणारे हेल्पर्स आहेत. शेतामध्ये काम करणारे शेतमजूर हे वेगळे आहेत. त्यामुळे ह्या दोन गटांसाठी वेगळे समूह त्या ठिकाणी बनवलेले आहेत. रुरल हा वेगळा आहे, ऍग्रिकल्चर लेबर हा वेगळा आहे. तर दोन्ही दिलेत कोणी, तर हे लेबर ब्युरोनच दिलेत. तर ऍग्रिकल्चरचा जो आहे आधी आलेला 1964ला, आणि नंतर त्यांनी रुरलचा एक वेगळा क्रायटेरिया केला 95ला. याच्यामध्ये पण 182 वस्तू आहेत, त्याच्यामध्ये पण 182 वस्तू आहेत. आधारभूत वर्ष याचं 86-87 आहे. जे स्टेबल वर्ष असतं शक्यतो इकॉनॉमी जे आहेत, इन्फ्लेशन काउंटर करायला एखादं कुठलं तरी आयडियल इयर जे असतं ते घेत असतात. इथं 86-87 बघायला मिळतं. आणि याचा वापर जो आहे ऍग्रिकल्चरचा शेतमजुरांचा, हे महत्वाचं आहे, मजुरीचा किमान दर ठरवण्यासाठी या निर्देशांकाचा वापर केला जातो. इथे ग्रामीण मजुरांचा शब्द, मजुरीचा किमान दर ठरवण्यासाठी, ग्रामीण मजूर आणि इथं शेतमजूर, या दोन गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवाव्या लागतील. पुढचा प्रश्न आपण बघूयात. काय सांगतो, खालीलपैकी कोणते मध्यवर्ती बँकेच्या गुणात्मक पतनियंत्रणाचे साधन नाही. म्हणजे दोन गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. संख्यात्मक जे मोजू शकतो, दुसरं गुणात्मक जे फक्त आपण समजू शकतो, ते मोजता येत नाही, त्याला वेगळे पॅरामीटर्स लावता येऊ शकतात. अर्थातच आता इथं जर आपण विचार केला, कंट्रोल ऑन कंझ्युमर क्रेडिट, कंट्रोल थ्रू इश्युइंग डायरेक्टिव्ह आणि रेग्युलेशन ऑफ मार्जिन रिक्वायरमेंट्स आणि ओपन मार्केट ऑपरेशन्स. ओपन मार्केट ऑपरेशन्स संख्यात्मक आहे, म्हणजे आपल्याला उत्तर काय मिळायला पाहिजे, 4. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला रेपो रेट येतो, रिव्हर्स रेपो किंवा बाकीचे पण बरेचसे येतात, ते आपण खाली बघूयात. ओपन मार्केट ऑपरेशन्स जे आहे ते करेक्ट आन्सर आहे. आता जर आपण दोन पत्र नियंत्रणाचे साधनं बघितले, आरबीआयनं काय केलंय, काही वेळेस काय करते की माणसाला तंबी द्यावी लागते, कधी कधी धमकी द्यावी लागते, कधी कधी शुद्ध भाषेमध्ये पुणेरी भाषेमध्ये टोमणा द्यावा लागतो, किंवा कधी कधी काही पॅरामीटर्स लिहून द्यावं लागतात की तुला संध्याकाळी 6च्या नंतर बाहेर जाता येणार नाही, किंवा 6 पर्यंत तू काम केलं पाहिजे, असं काहीतरी जे पॅरामीटर्स आपण ज्याला दिसतो. संख्यात्मक आणि गुणात्मक ह्या दोन गोष्टी लक्षात घ्या. गुणात्मक ही तुम्हाला मोजता येणारे नाहीये, दिसणार नाही. इकडं आकडेमोड म्हणलं की संख्यात्मक, ही गोष्ट लक्षात घ्या. आता इथे येतो आपल्याला रिव्हर्स रेपो आणि रेपो रेट, त्यानंतर SLR स्टँडिंग लिक्विडिटी रिझर्व्ह, त्यानंतर CRR जो असतो रिझर्व्ह बँकेकडे असतो, आपल्याला माहिती आहे. हा बँक स्वतः ठेवते, हे पण आपल्याला माहिती आहे, राईट. रोख निधीचे बदलते प्रमाण, नंतर खुल्या बाजारातील OMO, ओपन मार्केट ऑपरेशन्स ज्याला आपण म्हणतो, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी जी आहे MSF, ती पण आहे. या साधनांचा परिणाम प्रत्यक्ष पतचलनाच्या किंवा पतसंख्येच्या आकारमानावर होतो. डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे जर तुम्ही संख्यात्मक म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, क्वांटिटेटिव्ह जर विचार केला तर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स जे काय वेपन आहे किंवा जे प्रमाण आपण वापरणार आहे. रेपो रेट वाढवला तर कमी किंवा जास्त होऊ शकतं. तसं इथे जे गुणात्मक, इथं फक्त काय होतं की नैतिक समजावणी, मोरल सुएशन ज्याला आपण म्हणतो, बरोबर आहे. हे फक्त तुम्ही सांगू शकता, कान टोचू शकता. कर्ज रक्कम व तारण यामधील गाळा ठरवणे, उपभोग कर्जाचे नियंत्रण, कर्जाची रेशनिंग, आदेशाद्वारे नियंत्रण, प्रत्यक्ष कार्यवाही, प्रसिद्धी, या साधनांचा उद्देश अर्थव्यवस्थेतील हानिकारक सट्टेबाजी, अनावश्यक वस्तू उत्पादक उपयोग क्षेत्रांकडे वळवणे, म्हणजेच ही साधने पतचलनाची दिशा ठरवतात. थोडक्यामध्ये पैसे तर तुमच्याकडे येतील, पण ते पैसे आलेले तुम्ही तांबडा पांढरा खाण्यात घालवायचे का चपटी भिंगरी घेण्यात घालवायचे, हे सगळं ठरवण्याचं काम त्या ठिकाणी हे संख्यात्मक करत असतं. ते एक डायरेक्शन देण्याचं काम करतं की बाबा तुम्हाला जो पैसा आलाय तो चांगल्या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्ट करा, विनाकारण दारू पिण्यामध्ये बाकी गोष्टींमध्ये त्याला खर्च करू नका, असं थोडक्यामध्ये त्यांचं म्हणणं असतं. तर असे दोन प्रकारचे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. आता पुढचा जर प्रश्न आपण बघितला, काय सांगतो
की खालील विधानापैकी कोणते बरोबर आहे? भारतीय हस्तोद्योग विकास महामंडळाची स्थापना 1958 साली करण्यात आली. पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान योजना ही केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे. आता शक्यतो असं ऑड मध्ये जर दिले 1960 दिलं असतं तर तुम्ही डाऊट घेऊ शकता, पण 58 मला वाटतं शक्यतो हे करेक्ट मानूनच आपण पुढे गेलं पाहिजे. याही पलीकडे जाऊन मी तुम्हाला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगेल. काही विषयामध्ये तुम्हाला फॅक्ट माहिती असावे लागतात, बरोबर त्या विषयाच्या फॅक्ट मध्येच चुकवण्याची शक्यता असते. मात्र काही विषयांच्या फॅक्ट सहसा चुकवल्या जात नाहीत. ते आपल्याला अनालिसिसचा भाग, आपल्या अप्रोचचा भाग, आपल्या लॉजिकचा भाग त्याने समजला पाहिजे किंवा आपल्याला कळला पाहिजे. बरोबर, इथं आपल्याला हे मानता येईल. मग उत्तर काय येईल आपलं? करेक्ट, बोथ 1 and 2 करेक्ट येईल. आता जर हस्तोद्योग आणि संबंधित क्षेत्रातील मंडळाची जर आपण विचार केला, इंडियन हँडीक्राफ्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, पूर्वीचं नाव काय होतं? हँडीक्राफ्ट्स अँड हँडलूम एक्सपोर्ट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, एवढं मोठं काम होतं. त्याची स्थापना 1958 ला बरोबर ऑप्शन मध्ये दिलेलं होतं, परंतु सततच्या तोट्यामुळे सरकारनं काय केलं, 21 मध्ये त्याला बंद करून टाकलं. अखिल भारतीय हातमाग मंडळ 1952 ला आलं होतं. उद्देश काय? हातमाग उद्योगाला प्रोत्साहन देणे, कारागिरांना प्रशिक्षण, बाकी अनुदान वगैरे किंवा तंत्रज्ञान प्रदान करणे वगैरे वगैरे. आणि KVIC खूप महत्वाचं आहे, खादी आणि ग्रामोद्योग 1957 ला. हे लक्षात ठेवा, ही फार महत्वाचं आहे KVIC. अधूनमधून याच्यावर प्रश्न येत असतो. उद्देश काय? खादी आणि ग्रामोद्योगांना प्रोत्साहन देणे, ग्रामीण भागात रोजगार निर्मिती कार्य, खादी उत्पादन, विपणन आणि कारागिरांना आर्थिक सहाय्य, एवढं सगळं काम खादी आणि ग्रामोद्योग त्या ठिकाणी करत असतो. आता जे महत्वाचं आहे, पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना जी आहे, याच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण विचार करतो तर आपल्या असं लक्षात येईल की याची सुरुवात जी आहे, सुरू कधी झाले? 17 सप्टेंबर 2023 रोजी. केंद्र शासन पुरस्कृत, याच्यामध्ये 2 येतात बघा, सेंट्रल सेक्टर आणि सेंट्रली स्पॉन्सर्ड. एक गोष्ट लक्षात घ्या, सेंट्रल सेक्टर जेव्हा असते ना, ती असते स्वतःची, केंद्राची स्वतःची. पुरस्कृत जेव्हा असते ना, तेव्हा फक्त काय होतं? पार्ट, काहीसा पार्ट. म्हणजे थोडक्यात काय आहे माहिती आहे का, स्पॉन्सर जो भाग असतो, तुम्ही गॅदरिंग वगैरे करता तर ती स्पॉन्सर्ड बाय, तर गॅदरिंगचा पूर्ण खर्च नाही, त्यांना काही खर्च त्यांना दिलेला असतो त्या कॉलेजच्या. जेव्हा कॉलेजची स्वतःची गॅदरिंग असते तेव्हा काय असते? सेंट्रल सेक्टर. केंद्राने 100% जर निधी, मनरेगा जे होतं आधी, तर ते होतं 100% केंद्राचं. आता रामजी आणल्यावर त्यांनी काय केलं? स्टेटचा शेअर वाढवला, म्हणजे त्याला स्पॉन्सर्ड करून टाकलेलं आहे. या 2 बेसिक गोष्टी आपल्याला इथं फक्त लक्षात घ्याव्या लागतील. त्याच्यानंतर आता इथे जर आपण बघितलं तर आपल्याला काय बघायला मिळतं की ही जी स्कीम आहे 17 सप्टेंबर 2023 ला आलेली आहे. आता ही काय विषय काय झाला होता? पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना. सन्मान मराठवाड्याला देण्याची फार गरज होती, कारण 17 सप्टेंबरला आपल्याला एक ऐतिहासिक गोष्ट त्या ठिकाणी बघायला मिळते. त्यांनी काय केलं? 17 सप्टेंबर 2023 लाच काय केलं? केंद्र पुरस्कृत योजना लॉन्च केली. आता पारंपरिक कारागीर आणि शिल्पकार यांना आर्थिक आणि कौशल्य विकासासाठी सहाय्य करणे, आणि यामध्ये खालील मुख्य बाबींचा समावेश आहे. थोडक्यात त्यांना मदत करण्यासाठी आणलं होतं. आर्थिक सहाय्य काय? पहिल्या टप्प्यात 1 लाख. मला असं वाटतं तेवढं डिटेलमध्ये हे बघण्याची आवश्यकता नाही, याच्यामध्ये फार डिटेलमध्ये जाऊन प्रश्न विचारतील असं मला कंबाईनसाठी तरी पर्टिक्युलरली वाटत नाही. फक्त एवढं मेन उद्देश काय आहे तेवढं लक्षात घ्या, पारंपरिक कारागीर आणि शिल्पकार यांना आर्थिक आणि कौशल्य विकासासाठी सहाय्य करणे. पुढे बघा, भारतीय लोकसंख्येच्या अभ्यासात खालीलपैकी सतत बदलणारे 3 प्रमुख घटक कोणते? 3 आपल्याला महत्वाचे घटक त्यांनी विचारलेले आहेत. आता जर आपण इथं बघितलं ना, बर्थ रेट हा कॉमन आहे, एक तर आपल्याला मिळाला, म्हणजे 4 ऑप्शन मध्ये आहे, म्हणजे आपला सर्च जो आता कमी झालेला आहे. मॅटरनल मॉर्टॅलिटी रेट अँड मायग्रेशन, डेथ रेट अँड इन्फर्म मॉर्टॅलिटी रेट, डेथ रेट अँड मायग्रेशन, मॅटरनल मॉर्टॅलिटी अँड इन्फर्म. इथं परत आपल्याला 2 ठिकाणी LCM न काय आलं? LCM न आपल्याला काय सापडलं की डेथ रेट पण आपल्याला सापडला. याचा अर्थ काय? हे पण नाहीये, हे पण नाहीये. आता 2 पैकी एक कुठलं तरी उत्तर असलं पाहिजे. आपला कॉमन काय मिळालं? डेथ रेट आणि बर्थ रेट. आता तिसरा फक्त आपल्याला शोधायचा. आता तिसरा शोधत असताना इन्फंट मॉर्टॅलिटी रेट किंवा मायग्रेशन हा एक पॉईंट आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो. आता इथे फक्त कन्सेप्च्युअली गोष्ट लक्षात घ्या, मोठा कुठला आहे? इन्फंट मॉर्टॅलिटी रेट. जर आपण हा एक डेथ रेट जर घेतला, याच्यामध्ये इन्फंट मॉर्टॅलिटी, मॅटरनल मॉर्टॅलिटी रेट, इन्फंट मॉर्टॅलिटी रेट एक्सेट्रा सगळे येतात. डेथ रेट जर घेतला, मग हा डेथ रेट जर घेतला तर परत तिथं आपल्याची गरज आहे का? नाही. आपल्याला घ्यावं लागेल मायग्रेशन, जो की आहे वेगळा. मग उत्तर काय यायला पाहिजे? 3, बर्थ रेट, डेथ रेट आणि मायग्रेशन. कळलं कन्सेप्ट कधी आहे बघा. तुम्ही इथं मृत्यूदर बरोबर, इथेही मृत्यूदर नको, इथं मृत्यूदर, इथं जन्मदर, इथं स्थलांतर. ओके, आता इथं 2दा मृत्यूदर आला, मला हे नकोय.
इथं तुमचा मृत्यूदर आला, स्थलांतर आलं, पण इथे फक्त मातांचा विषय आला. इथे काय आला समजा, जनरल मृत्यूदर आला, ज्याच्यामध्ये माता पण येते, अर्भक बिरभक बाकी सगळ्या गोष्टी पण येतात. त्याच्यामुळे आपण अशा ब्रॉडर पद्धतीनं थोडासा विचार केला, एलसीएमचा वापर केला, तर उत्तरापर्यंत आपल्याला जाता येतं. आता थोडं कन्सेप्च्युअल गोष्टी आपण बघण्याचा प्रयत्न करू. बर्थ रेट म्हणजे जन्मदर म्हणजे काय असतं, एका वर्षातील दर 1,000 लोकसंख्येमागे जीवित जन्मांची संख्या. मृत्यूदर काय की तेच 1,000 लोकसंख्या मृत्यूंची संख्या. आता इन्फंट मॉर्टॅलिटी रेट जो आहे IMR, तो असतो एका वर्षातील दर 1,000 जन्मामागे. आता हे लाईव्ह बर्थ आहे, जिवंत बाळ. एक स्टील बर्थ नावाचा प्रकार असतो, म्हणजेच काय की अर्भक ऑलरेडीच मृत असतं, राईट. तर त्या ठिकाणी नाही, इथं फक्त लिव्हिंग की दर 1,000 जन्मामागे जिवंत मुलांची संख्या जी असते, मृत्यूंची संख्या, त्याला आपण काय म्हणतो, सॉरी, तो बर्थ रेट मधला विषय, हा इथं डेथ रेटचा विषय आहे. तर इथे डेथ रेट मध्ये काय म्हणतो की 1,000 जन्मामागे किती, म्हणजे फॉर एक्झाम्पल 1,000 मागे जर त्या ठिकाणी मृत पावले, तर आपल्याला म्हणायचं 5 जो आहे इन्फंट मॉर्टॅलिटी रेट आहे, राईट. किंवा जर 1,000 बाळ जन्मले, त्यातले 35 मृत्युमुखी पडले, तर त्या भागाचा IMR म्हणायचं 35, राईट. आता पुढे लोकसंख्येचे स्थित्यांतर कोणत्या कारणामुळे घडते. आता कुठल्या कुठल्या कारणामुळे घडतं बरं, एक तर मृत्यूदर बदल आणि जननदर बदल, म्हणजे डेथ रेट आणि बर्थ रेट, हे दोन. बाकी आता स्थलांतरणाची दिशा जी आहे, डायरेक्शन ऑफ मायग्रेशन, कसं होतंय, ग्रामीण टू ग्रामीण, ग्रामीण टू शहरी. मोस्टली लग्न झाल्यावर या गोष्टी होतात. ग्रामीण टू शहरी रोजगारासाठी, रोजगार, शिक्षण. त्यानंतर शहरी ते शहरी, इथं काय की तुम्हाला जॉब चेंज करायचा, म्हणजे सायक्लिकल, किंवा ज्याला आपण अजून वेगळ्या पद्धतीचं हे म्हणू शकतो. त्यानंतर शहरी ते ग्रामीण, पोस्ट रिटायरमेंट. अशा पद्धतीने ही दिशा आपल्याला बघायला मिळते. आता पुढचा प्रश्न बघू आपण, काय सांगतो पुढचा प्रश्न. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMFच्या 2024 मध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार जगातील सर्वोच्च 5 मोठ्या अर्थव्यवस्थांचा क्रम त्या ठिकाणी विचारलेला आहे. आता हा प्रश्न विचारण्याचं कारण काय, करंट रिलेटेड इकॉनॉमिक्स जे आहे, किंवा भारतानं त्याच्यामध्ये चांगली कामगिरी केली होती म्हणून हा विचारलेला होता. तर इथून पुढे लक्षात घ्या, एखादा इंडेक्स किंवा एखाद्या क्रमवारी जी आहे, याच्यामध्ये भारतानं चांगली कामगिरी केलेली आहे, ज्याच्यावर चर्चा झालेली आहे, त्याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त आहे. दिस इज अनालिसिस. करंट मध्ये अभ्यास करत असताना ही गोष्ट लक्षात ठेवायची, बरोबर आहे. आता बघा, चायना, USA, जर्मनी, इंडिया, जपान, USA, चायना, आणि त्यांनी परत काय विचारलेलं माहितीये का, करेक्ट ऑर्डर विचारलेली आहे, बरोबर आहे, सिक्वेन्स. आता इथे LCMचा वापर करून उत्तरापर्यंत तुम्हाला कसं जाता येतं बघा. दोन्ही ठिकाणी USA 1 ला आलं, याचा अर्थ 2 पैकी एक उत्तर तरी उत्तर बरोबर पाहिजे. आता इथे जर तुम्हाला काय मिळतंय, USA, इंडिया, चायना, जपान, जर्मनी, USA, चायना, जर्मनी, जपान, इंडिया. आता इथे जर तुम्ही बघितलं ना, तर इंडिया इथं 2 नंबरला आला. आता लॉजिकली फक्त आपण एवढा विचार करायचा की आपण एवढ्या मोठी अर्थव्यवस्था आता झालोय का नाही, चायना असणार आहे की इंडिया असणार आहे, चायना असणार आहे, त्यामुळे उत्तरापर्यंत कुठलं जाऊ शकता तुम्ही. LCM तुम्हाला 50% उत्तरापर्यंत घेऊन जातं, उरलेलं तुम्हाला स्वतःचा अभ्यास, स्वतःचं नॉलेज वापरून उत्तरापर्यंत जाता येतं. तर IMF काय करतं, 2025 मधल्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक या अहवालानुसार त्यानं सांगितलं होतं की भारत जाणार आहे बाबा, आणि ते 2024 मध्येच आपल्याला जाताना 25 ऑगस्ट 2025 मध्ये भारतानं काय केलं की जपानला मागे टाकून सर्वात मोठी 4थ्या नंबरची अर्थव्यवस्था आपण बनलेलो आहोत. आता जगातील 5 सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था जे आहेत, 1 नंबरला जे आहेत अमेरिका, 2 नंबरला चायना, जर्मनी जे आहे 3 नंबरला, भारत 4 नंबरला गेलं, जपान आता 5 नंबरला गेलं. भारताने कितवा नंबर मिळवला, 4था. IMF बद्दल थोडी माहिती जर बघितली, 22 जुलै 1944 ला स्थापना झालेली आहे, सुरुवात 27 डिसेंबर 1945 ला. 2 गोष्ट लक्षात घ्या, स्थापना जी आहे, काय काय पुस्तकात चुकीचं दिलेलं आहे, स्थापना 22 जुलै 1944 ला आणि सुरुवात 27 डिसेंबर 1945 ला. सदस्य 191 आहेत, 191 कुठला होता, लिचेनस्टेन तो होता, आणि मुख्यालय वॉशिंग्टन DC ला आहे अमेरिकेमध्ये. वित्तीय वर्षाचे असतं 1 मे ते 30 एप्रिल. उद्दिष्ट काय आहेत बरं IMFचे, सगळ्यात महत्वाचं आहे, उद्दिष्टावर प्रश्न येऊ शकतो. आंतरराष्ट्रीय चलन विनिमया सहकार्य करणे, बरोबर आहे, चलनाच्या विनिमयावर नियंत्रण कमी करण्यास प्रोत्साहन देणे, जेवढे काय रेस्ट्रिक्शन्स आहेत ते कमी करायचे त्यांना. विविध देशांच्या व्यवहार तोलातील असंतुल दूर करण्यासाठी, म्हणजे वेगळ्या देशांमध्ये जो काही व्यवहार चालतो त्यातलं असंतुलन कमी करण्यासाठी, आणि विनिमय दर स्थिर राखण्यास मदत करणे, राखणे आणि मदत करणे ह्या 2 गोष्टी खूप वेगळ्या आहेत. म्हणजे एखादा तुम्हाला एखादं काम करण्यामध्ये मदत करतो,
याचा अर्थ हा नाही की तोच ते करतोय, तो फक्त मदत करतोय. तसं IMF मदत करतं, मदत स्थिर करत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. कार्य काय? सदस्य देशांना व्यवहार तोलाचे संकट दूर करण्यासाठी लघु मुदतीचे 2 गोष्टी इथं महत्वाच्या आहेत. सदस्य देशांना पहिली, दुसरी लघु मुदतीचे. या 2 गोष्टी लक्षात घ्या. जे लॉंग टर्मला येईल तेव्हा आपलं वर्ल्ड बँक येईल. त्यातल्या डेव्हलपमेंट रिलेटेड जे काय कर्ज असतं, डेव्हलपमेंट रिलेटेड लोन, ते तर आपल्याला दीर्घकालीन. बरोबर आहे, वर्ल्ड बँक, बरोबर, डेव्हलपमेंट रिलेटेड लोन. हा, आता पुढचा प्रश्न खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. डॉक्टर विजय केळकर समितीचा अहवाल हा डॅश डॅशशी संबंधित आहे. प्रशासकीय सुधारणा, अप्रत्यक्ष कर विषयक सुधारणा, व्यापार विषयक सुधारणा आणि वित्तीय क्षेत्रातील सुधारणा. आता अशा प्रश्नाला आपण अप्रोच काय ठेवायचा? कधी कधी सांगतो फक्त बेसिक गोष्ट कॉमन सेन्स जो आहे तो जर आपला जागृत ठेवला तर आपल्या उत्तरापर्यंत जाता येतं. कसं? तर सगळ्यात साधी सिंपल गोष्ट काय असते की पेपर हा इकॉनॉमी मधला, एमपीएससी मध्ये इकॉनॉमिकचे प्रश्न वेगळे असतात, पॉलिटीचे. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स कमिटी जी आहे किंवा प्रशासकीय, तर हा झाला पॉलिटीचा भाग. हा ऑप्शन ज्यांनी निवडला ना त्यांनी मग तुमचं बेसिक काहीच क्लिअर नाहीये, समजून घ्या. माझ्या बोलण्याचं वाईट मानून घेऊ नका, पण हे पॉलिटी आहे, याचा काहीही संबंध नाही. पहिला ऑप्शन तर इथेच गेला पाहिजे. आता राहिला दुसरा प्रश्न, इनडायरेक्ट टॅक्स रिफॉर्म, नंतर ट्रेड रिफॉर्म आणि नंतर फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म. आता याच्यामध्ये पण तिघांमध्ये जर तुम्ही कम्पेअर केलं तर हा डायरेक्ट इनडायरेक्ट झाला व्हेरी स्पेसिफिक, हा झाला जनरल, हा पण झाला जनरल. मग उत्तरापर्यंत तुम्ही कुठल्या गेलं पाहिजे? स्पेसिफिक उत्तरापर्यंत जाता येतं. इनडायरेक्ट टॅक्स रिफॉर्म. इथं जर डायरेक्ट असतं तर डायरेक्ट कडेच जायला पाहिजे होतं. इथं इनडायरेक्ट कडे. ट्रेड रिफॉर्म, फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म. आता कुठल्या कुठल्या रिफॉर्म मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी काय आहेत आपण एकदा बघून घेऊ. आता ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स कमिशन जे आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स, तर गव्हर्नमेंटने काय होतं, फर्स्ट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स कमिशन आणि सेकंड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स कमिशन. फर्स्ट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स कमिशन जे आहे मोरारजी देसाई यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलं होतं 1966 ला. बरोबर, 1966 ला मोरारजी देसाई यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलं होतं. त्यानंतर सेकंड ERC, जे आता आपण इथिक्सच्या पेपरमध्ये त्याचा चौथा रिपोर्ट वापरत असतो. GS2 मध्ये बऱ्याच वेळेला आपण सेकंड ERCचं रिकमेंडेशन, RTI बद्दल खूप छान वाक्य त्यांनी बोललेलं आहे की काय म्हटलेलं आहे त्यांनी की मास्टर की टू गुड गव्हर्नन्स. RTI ला काय म्हटलंय? मास्टर की टू गुड गव्हर्नन्स. खूप दिवस झाले, आठवत नव्हतं मला. तर तो विषय आहे की सेकंड ERC जे आहे तर ते कोण अध्यक्ष होतं? वीरप्पा मोईली. वीरप्पा मोईली, आणि ते कधी 2005 ते 2009 या दरम्यान सेकंड ERC होतं. त्याचा फुल मोठा एक रिपोर्ट आहे, तो त्या ठिकाणी आलेला आहे. आता हे झालं तुमचं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्मचं. ट्रेड रिफॉर्मच्या बाबतीमध्ये एकच कमिटी होती, ती होती चलाया कमिटी 1991 ते 93च्या काळामध्ये. हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ट्रेड रिलेटेडची कमिटी. आता दुसरा आहे तो फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म्स. फायनान्शियल सेक्टर रिफॉर्मच्या रिलेटेडच्या ज्या काही कमिटी आहेत 3-4, त्या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पहिली नरसिंहन फर्स्ट कमिटी 1991 ला आली होती. नरसिंहन सेकंड कमिटी 1998 ला आली होती. नंतर माजी गव्हर्नर जे आहेत रघुराम राजन, त्यांची पण एक कमिटी 2007 ला, ते आपल्याला माहिती आहे. त्यानंतर FS म्हणजे फायनान्शियल सेक्टर लेजिस्लेटिव्ह रिफॉर्म्स कमिशन जे आहे 11 ते 13च्या दरम्यान आलं होतं. त्याचे जे प्रमुख आहेत किंवा हेड होते जस्टिस BN श्रीकृष्ण कमिटीनं याला हेड केलं होतं. FS LRC हे लक्षात ठेवा, 2011 ते 13 साठीचा. ह्या 4 कमिट्या ज्या आहेत आपल्याला बघायला मिळतात फायनान्शियल सेक्टर रिफॉर्मच्या रिलेटेडच्या. एकच बघायला मिळते ट्रेड रिलेटेड, ती चलाया कमिटी. ऍक्च्युअली PDF मध्ये दिलेलं नाहीये, तुम्ही हे नोट करून घेऊ शकता किंवा लिहून घेऊ शकता. लक्षात राहिलं तर उत्तम, लिहिण्याची आवश्यकता नाही. आणि आजकाल बऱ्यापैकी ट्रेंड जो आहे कंबाईनच्या विद्यार्थ्यांचा की हात हलवित जाणे, हात हलवित येणे, पुस्तक, नोट्स लिहिणे, नोट करणे, हा काय आपला विषय राहिलेला नाहीये. कारण आपल्याला पास व्हायचंच नाही, आपण ठरवलंय आपल्याला पास व्हायचं नाही, त्यामुळे आपल्याला पास व्हायच्या गोष्टी करायच्या जमणारच नाहीत. पुढे काही महत्वाच्या कर समित्या, वांचू समिती जी आता टॅक्सच्या रिलेटेडच्या ज्या आहेत बघा, टॅक्स रिलेटेडच्या ज्या आहेत, वांचू समिती 1971 ला आली होती. ती डायरेक्ट टॅक्ससाठी आली होती. काळ्या पैशाचा अंदाज ठरवण्यासाठी जबाबदारी या समितीवर होत्या. त्यामुळे हे लक्षात घ्या, काळा पैशाचा अंदाज घेण्यासाठी कुठली होती? वांचू. तुम्हाला काळा पैसा छू मंत्र करून टाकतो मी, काळी जादू, काळा पैसा, वांचू, छू छू, काळा जादू, असं लक्षात ठेवा, काळा पैसा. राज समिती जी होती, कृषी कर चौकशी समिती. पहिले काय म्हणायचो आपण? शेतकरी राजा, शेतकरी राजा. त्यामुळे राज कमिटी जी आहे ती कृषी कराच्या रिलेटेड होती. LK झा समिती अप्रत्यक्ष करासाठी आली होती. तर अप्रत्यक्ष करासाठी LK झा 1976 ला. कारखानदारी क्षेत्रासाठी म्हणजेच केंद्रीय आबकारी करासाठी VAT लागू करण्याची शिफारस त्या कमिटीने केली होती LK झा समितीनं.
त्यानंतर आली होती चौकशी. ते म्हणले इतकी चौकशी कर, डायरेक्ट चौकशी कर, मला बाकी गोष्टी काही सांगायच्या नाही. चौकशी कमिटी 1977 आली होती. ती काय होती? प्रत्यक्ष कर. दोन माणसं असे असे उभं राहिलो, डायरेक्ट चौकशी करायला. 77 दोन माणसं, 77 डायरेक्ट चौकशी कमिटी. प्रत्यक्ष कर योजना सोपी करण्यासाठी या समितीची स्थापना. राजमन्नार समिती 69 ते अहवाल 71 आलता. केंद्र व राज्य करासंबंधीची. राजमन्नार, आता ते काय, राज्यांना मनवण्यासाठी आलेली होती. राजमन्नार राज्यांना मनवण्यासाठी. कोण मनवणार? केंद्र. म्हणजे काय आलं? केंद्र आणि राज्य. राज्यांना मनवणारी समिती केंद्र राज्य. रेखी समिती 1992 ला अप्रत्यक्ष कर संबंधित होती. त्यानंतर राजाच्याला या समिती आली ती. फादर ऑफ टॅक्स रिफॉर्म 1991 ला अहवाल दिला 93 ला. तर ही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर सुधारणा दोघांसाठी पण होती, कारण तो फादर ऑफ टॅक्स रिफॉर्म ज्याला आपण म्हणतो. विक्री कराला समान राज्यस्तरीय वॅट लागू करण्याची शिफारस त्यांनी केली होती. विक्री कराला वॅट. नंतर आली आपली डॉक्टर विजय केळकर. डॉक्टर विजय केळकर यांची समिती सप्टेंबर 2002 मध्ये आली होती. अहवाल डिसेंबर 2002 मध्ये दिला. याच्यामध्ये दोन्ही होते, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. क्वेश्चन मध्ये प्रत्यक्ष विचारलं असतं तरी हेच उत्तरलं असतं. याच्या शिफारशी काय आहेत ते आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. आयकराची कर्जमुक्त मर्यादा वाढवणे, नंतर महामंडळ कराचा दर कमी करणे आणि मॅट रद्द करणे. मॅट रद्द करण्याचा निर्णय किंवा जो महत्वाचा सजेशन आहे तो दिलता डॉक्टर विजय केळकर या समितीने. ही गोष्ट आपल्याला इथं लक्षात ठेवावी लागेल. पुढे आता बघा, जेव्हा आपण ह्या पुढच्या प्रश्नाला बघतो, इथे आपल्याला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स HDI जो आहे हा व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यावर अधूनमधून डायरेक्ट करंट रिलेटेडचा प्रश्न येतो किंवा कन्सेप्च्युअल प्रश्न येतो किंवा याच्यावर फॅक्च्युअल प्रश्न हमखास येतो. हे आपल्याला अत्यंत महत्वाचा इंडेक्स आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. ऐतिहासिक म्हणजे जेव्हापासून MPC घेते ना, आल्या 2011 पासूनचं बघितलं तुम्ही, अधूनमधून त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. आता बघा, आता त्यांनी काय म्हटलेले, MPI मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स जो आहे, तर तो ह्युमन याला पॉवर्टी इंडेक्सला रिप्लेस कधी आला, तर तो आला होता ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट 2010. आता याला उत्तरापर्यंत कसं जायचं, परत तुम्हाला LCM चा वापर करता येतो. कसा? ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट 97, ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट 2010. दोनपैकी एक कुठलं तरी उत्तर असलं पाहिजे. एक तर 97 पाहिजे का 2010 पाहिजे. जर इथं 97, इथं 12, 10, 9, जर याच्या जवळचा जर म्हटलं, याच्या जवळचा आणि याच्याही जवळचा, तर एकच आहे. तुम्ही ऑप्शन ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट 2010 कडे 100% जाऊ शकता या पद्धतीनं इलिमिनेशनचा वापर करून, एक्झॅक्टली उत्तर माहित नसलं तरी. आता MPI काय ते बघूया आपण. 97 मध्ये काय झालं होतं की UNDP ने ह्युमन डेव्हलपमेंट ही जी इंडेक्स जो आहे तर त्याची संकल्पना विकसित केली आणि 97च्या मानव विकास अहवालात सर्वप्रथम मांडली. कशाची बरं? मानवी दारिद्र्य निर्देशांकाची. बरोबर आहे, पॉवर्टी इंडेक्स, ह्युमन पॉवर्टी इंडेक्सची. आता पुढे काय झालं, ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह जो आहे OPHI या संस्थेने बहुआयामी म्हणजे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी दर्शवणारा इंडेक्स त्या ठिकाणी विकसित केला. मग UNDP ने काय केलं की हा जो 2010चा अहवाल होता, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सचा अहवाल होता, त्याच्यामध्ये HPI वगळून त्या जागी काय केलं होतं, MPI मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी, आणि तो प्रकाशित करायला सुरुवात केली. आता MPI मध्ये काय काय भानगडी आहेत ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. एकतर 3 मुख्य आयाम आणि 10 सूचक आहेत. आरोग्य, आरोग्यामध्ये काय येते, पोषण आणि बालमृत्यू. शिक्षण, शालेय उपस्थिती, शिक्षणाचे वर्ष. त्यानंतर येते जीवनमान, जीवनमानामध्ये स्वच्छता, पिण्याचे पाणी, वीज, इंधन, घर आणि मालमत्ता, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. प्रत्येक आयामाला समान वजन दिले जाते 1/3, राईट. ही गोष्ट लक्षात घ्या. निर्देशांक 0 ते 100% दरम्यान असतो. 0% म्हणजे अभाव नसणे, 0% हा बरोबर, आणि 100% म्हणजे अभाव असणे. 100% म्हणजे खूप त्या ठिकाणी पॉवर्टी त्या ठिकाणी दिसून येते असं लक्षात येतं. ज्या कुटुंबाला, हा पण याच्यावर पण प्रश्न आलेला, PYQ आलेला इथं, ज्या कुटुंबाला 33.30% पेक्षा जास्त गुण असतात त्याला बहुआयामी गरिबी असे म्हटले जातं. साधारणतः 20% ते 33% दरम्यान ज्या कुटुंबाला असतात त्याला असुरक्षित म्हणलं जातं, आणि यांनाच पुढे MPI मध्ये जाण्याचे जास्त चान्स असतात. म्हणजे 20% ते 33% दरम्यान जे असतात त्याला आपण म्हणतो असुरक्षित. बरोबर आहे. आणि हेच असुरक्षित नंतर मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सच्या अंडर येण्याचे किंवा मल्टी डायमेन्शनली पॉवर म्हणजे पुअर गरीब होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात, असंच या ठिकाणी यांचं म्हणणं आहे. आता पुढे बघूयात.
स्थूल राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न नेहमीच कमी असते. नेट नॅशनल प्रोडक्ट इज ऑलवेज लेस दॅन ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट इन्क्लूड डिप्रिशिएशन व्हाईल नेट नॅशनल प्रोडक्ट डज नॉट इन्क्लूड डिप्रिशिएशन. दोन वाक्यांचा जर विचार केला तर हे दोन्ही एकमेकांना पूरक म्हणजेच कॉम्प्लिमेंटरी सेंटेन्सेस आहेत. आणि जेव्हा जेव्हा दोन वाक्य पूरक असतात मोस्ट ऑफ द टाइम दे आर करेक्ट. हे आपण लॉजिकमध्ये खूप वेळा आपल्या अप्रोचच्या बॅचमध्ये बघितलेलं आहे. खूप वेगळे एक्झाम्पल्स घेऊन मी तुम्हाला सांगितलं होतं. आता इथे काय म्हणतोय की नेट नॅशनल प्रोडक्ट NNP जो आहे ऑलवेज लेस दॅन GNP. GNP पेक्षा लहान आहे. आता जर NNP म्हणजे हा जर GNP आहे आणि हा NNP आहे आणि जर हा लहान आहे तर यातला कुठला तरी भाग त्या ठिकाणी कमी होत असेल म्हणूनच हा लहान होतोय. बरोबर आहे. दुसरं वाक्य सांगतंय ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट इन्क्लूड डिप्रिशिएशन बट नेट नॅशनल प्रोडक्ट डज नॉट इन्क्लूड डिप्रिशिएशन. आता याच्यामध्ये डिप्रिशिएशन असतं. हे डिप्रिशिएशन जेव्हा आपण काढून टाकतो तेव्हा हा गोळा छोटा होतो आणि आपल्याला बघायला आपण याला पाहिजे तर काय करूयात. हा ठीक आहे आपण याला असं करूयात रिप्रेझेंटेशन आणि दुसरा घेऊयात स्क्वेअर. राईट. तुम्हाला समजायला सोपं जाईल. बरं ठीक आहे स्क्वेअर टाईपमध्ये. तर हा जो आहे ना हा आहे डिप्रिशिएशन. हा तुमचा आला GNP हा NNP. जेव्हा हा याच्यातून बाहेर पडतो तेव्हा आपल्याला काय मिळतो NNP मिळतो. आणि दुसरं वाक्य हेच सांगतं त्यामुळे जर पहिलं करेक्ट आहे दुसरं पण करेक्ट असलं पाहिजे. हा घसारा जो आहे घसारा हा घसारा काढला की मिळतो नेट नॅशनल प्रोडक्ट. नेट किती आहे मला ते सांग. सर एवढे आले तेवढे आले झाले मग याला एवढा खर्च झाला. आपण एखाद्याकडे समजा 1000 रुपये दिले आणि त्याला म्हटलं की तू काहीतरी सामान घेऊन ये आणि माझ्याकडे किती वाचले ते सांग. तो सांगतो सर मला जायला गाडीला एवढे लागले एवढे घेतलं तेवढं डिस्काउंट. आपण 12 मनगडी सगळं नेट किती उरले मला तेवढे सांग. 700 रुपये उरले. बरं ठीक आहे 300 रुपये खर्च झाले संपला विषय. तसं इथं नेट नॅशनल प्रोडक्ट घसारा बिसारा सगळा काढून टाका मला सांग नेट किती उरले. तर नेट म्हणजेच काय असतो NNP. आता ह्या कन्सेप्ट आपल्याला फार महत्वाच्या आहेत कारण एकदम बेसिक कन्सेप्ट आहेत. समजून घेण्याचा प्रयत्न करू. मी काय आता इकॉनॉमिस्ट नाहीये पण स्टील थोडक्यामध्ये तुम्हाला समजून सांगतो. सगळ्यात पहिली असते GDP. बरोबर आहे. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. जिथं डोमेस्टिक शब्द आला तिथं देशाचा विचार करायचा. बरोबर आहे. देशाचा कुठे कुठे व्हेअर. डोमेस्टिक म्हणजे काय की भारतामध्ये. मग भारतामध्ये एखाद्या MNC जरी तयार केलं काही पैसा कमवला किंवा काही उत्पन्न दिलं तरीही आलं. भारतीय लोकांनी केलं तरीही आलं. हे सगळं कुठे तर भारताच्या देशामध्ये भौगोलिक सीमाच्या आतमध्ये जे जे काय होतं जे जे काय उत्पन्न येतं त्याला आपण म्हणतो ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट किंवा GDP. आलं लक्षात. भारतातील सर्व कंपन्यांचे उत्पादन स्थानिक आणि परदेशी दोन्हींचे मिळून आता पुढे येतो GNP ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. आता इथे आला तुमचा नॅशनल. नॅशनल आला की इथं महत्वाचा येतो कोण. नॅशनल आला की येतो कोण. कोणी उत्पन्न केलं भारतीयांनी केलं का परदेशी लोकांनी केलं. मग इथे हा भारतीय अमेरिकेत जाऊ दे हा भारतीय भारतात राहू दे हे महत्वाचं आहे कोण. मग एखादा भारतीय व्यक्ती जर परदेशात जाऊन काय उत्पन्न तयार करत असेल तरीही ते GNP मध्ये येतं. मात्र एखादी MNC जर भारतात काम करत असेल तर ते यात येत नाही कारण तो कोण आहे तो भारतीय पाहिजे. तो कोण आहे भारतीय नसेल तर विषय संपला. एकदम साधी सरळ गोष्ट आहे GNP. जिथं जिथं कोण येईल तिथं GNP. जिथं जिथं काय येईल कुठे येईल तो येईल GDP. राईट. या दोन गोष्टी लक्षात घ्या. एखाद्या देशाच्या नागरिकांनी देशांतर्गत आणि परदेशात एका कालावधीत केलेले एकूण उत्पन्न. GNP म्हणजे काय असतो GDP प्लस विदेशी उत्पन्न मायनस देशांतर्गत परदेशी उत्पन्न. हे सगळं केलं की आपल्याला काय मिळतं GNP. आता GDP मध्ये आपण काय बघितलं होतं की बाहेरच्या ह्या कंपन्या होत्या विदेशी कंपन्या होत्या त्या पण देशांतर्गत करत होत्या. त्या आता काढून टाकायला पाहिजेत आपल्याला. आणि आपलं विदेशी उत्पन्न आपल्या लोकांनी जाऊन परदेशात काय केलं ते ऍड करायला पाहिजे. यावेळेस मग GDP प्लस विदेशी उत्पन्न मायनस देशांतर्गत परदेशी उत्पन्न. ज्या MNCने आपल्या इथं उत्पन्न केलं ते मायनस करून टाकायचं. आपल्या लोकांनी बाहेरचं केलेलं ऍड करून टाकायचं GDP सोबत. मग मिळतं आपल्याला GNP. आता इथं वैशिष्ट्य काय भौगोलिक सीमाऐवजी
नागरिकांच्या योगदानावर समाविष्ट असतो. आता राष्ट्रीय निव्वळ उत्पन्न, नेट नॅशनल प्रोडक्ट, ही एक कन्सेप्ट थोडी समजून घेणं फार गरजेचे आहे. आता राष्ट्रीय एकूण उत्पन्नातून देशातील सर्व भांडवली वस्तूंचा अवमूल्यन डिप्रिशिएशन वजा केल्यानंतर उरलेले उत्पन्न. आता इथं सिंपल गोष्ट काय की ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट जो काय आहे तुमचं, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट जे आहे त्यातून तुम्ही जे काय मशिनी वापरल्या बाकी वापरल्या त्याच्यातून मायनस घसारा जर केला तर आपल्याला काय मिळतं नेट. मी जे म्हणतो की बाबा तुला 1,000 रुपये दिले मी, तू काहीतरी करून दाखव म्हटलं, तू काहीतरी करायला गेला पण त्यात झीज काय काय गोष्टी झाली ती जर मायनस केली, नेट किती प्रॉफिट मला उरला. 1,000 रुपये तुला दिले, तू येताना किती घेऊन आला 1200, म्हणजे नेट तू किती कमवलंय दॅट इज 1200, याच्याशी मला संबंध आहे. तर हे जी गोष्ट आहे 200 जो आहे तो नेट. तर जेव्हा आपण घसारा मायनस करतो जीएनपी मधून आपल्याला मिळतो एनएनपी, राईट. वैशिष्ट्य खऱ्या अर्थाने उपलब्ध असलेले उत्पन्न ते दर्शवते. घसारा वजा केल्यामुळे शुद्ध राष्ट्रीय उत्पन्न आपल्याला मिळते. पुढचा बघू आपण. भारताच्या 2023-24 अर्थसंकल्प खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत. एखादा बजेटवर प्रश्न येतोच येतो, एखादा प्रश्न इकॉनॉमिक सर्वेवर येतोच येतो. या दोन गोष्टी थोड्याशा बघून घेतल्याच पाहिजे आपण परीक्षेला जर जात असू तर. आता इथे बघा, भरड धान्य श्री अन्न या नावाने सन्मानित करण्यात आले. आता शक्यतो काय होतं माहितीये का अशा प्रश्नांमध्ये, कशाला काय म्हणलं आणि काय नाही ना, असे ओपन इंडेड जनरल स्टेटमेंट आहेत ना, मोस्टली करेक्टच आहेत. किसान क्रेडिट कार्ड सुविधा वाढवण्यासाठी रुपये 23,000 कोटी तरतूद करण्यात आली आहे. राष्ट्रीय पशुधन मिशन करिता 1,000 कोटी रुपये तरतूद करण्यात आले. आता ह्या दोन मधला मेन डिफरन्स समजून घ्या. इथं 23 जी आहे तर ऑड फिगर दिली. तुम्हाला जेव्हा चुकवायचं असतं ना तेव्हा ऑड नसते, हे राऊंड फिगर असते. हे स्टेटमेंट रॉंग आहे, हे करेक्ट आहे. उत्तर काय असलं पाहिजे, अ आणि ब हे करेक्ट आहे. कळलं लॉजिक अप्रोचचा भाग. आता बघूया श्री अन्न काय भानगड आहे. तर भरड धान्य जे आहे मागच्या काही दिवसांमध्ये तुम्ही बघितलं असेल, मिलेट सगळ्या गोष्टी चालू आहेत. भरड धान्याचे फायदे अनेक आहेत, वस्तू एक फायदे अनेक, त्याच्यामुळे त्याला काय नाव दिले, श्री नाव दिलेलं आहे. थोडक्यामध्ये एवढं एक लक्षात ठेवा. आता भारत श्री अन्न उत्पादनात पहिला आणि निर्यातीत दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. कशामध्ये, मिलेटमध्ये. आता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट रिसर्चला उत्कृष्टता केंद्र समजून इथे आंतरराष्ट्रीय स्तरावर पद्धती वगैरे वगैरे बाकी सोडून द्या. जागतिक भरड धान्याचे वर्ष 2023 हे लक्षात ठेवा कुठलं वर्ष आहे. किसान क्रेडिट कार्डची स्कीम आली ती ऑगस्ट 1998ला. एक गोष्ट लक्षात घ्या, किसान क्रेडिट कार्डची शेतकऱ्यांना पुरेसे कर्ज प्राप्त व्हावं म्हणून ही आणली होती. नंतर त्याच्यामध्ये बरेचसे चेंजेस त्यांनी केले आणि TM भाषिन या समितीच्या शिफारशीनुसार 2012 पासून इलेक्ट्रॉनिक क्रेडिट कार्डचा पण त्या ठिकाणी वापर सुरू केला आहे. उद्देश काय, शेतीसाठी खते बियाणे वगैरे याला मिळावं आणि परतफेड, लवचिक परतफेडीची मुदत सहसा 1 ते 5 वर्षापर्यंत कर्ज त्या ठिकाणी आपल्याला मिळतं. विमा सुविधा पण त्याच्यामध्ये असते. बाकी फॅक्च्युअल गोष्टी जास्त लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. नंतर राष्ट्रीय पशुधन मिशन जे आहे प्रारंभ 2014-15 झाला होता. भारत सरकारद्वारे पशुधन क्षेत्राच्या शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट ऑफ वेटरनरी जे काही सेक्टर, पशुधन लाईव्ह स्टॉक जो आहे त्याच्या बाबतीमध्ये पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन इत्यादीसाठी उद्दिष्ट एकदम जनरल असतात, याच्यामध्ये फार जास्त पडण्याची आवश्यकता नाही. प्रमुख उपघटक कुठले कुठले आहेत हे लक्षात घ्या. एक, प्रजनन सुधारणा आणि पशु आरोग्य सेवा. एक, चारा बियाणे उत्पादन आणि चारा बँक आणि कौशल्य विकास आणि प्रशिक्षण. हे पण तसे जनरलच आहेत, फार जास्त डिफिकल्ट राहणार नाही. फायदा काय, 25 ते 50% अनुदान आहे, कर्ज सुविधा आहे, पशुधन विमा पण त्या ठिकाणी आहे. 2023-24 मध्ये 410 कोटी रुपये दिले होते. किती, 410. मी तुम्हाला काय म्हटलं, ऑड फिगर आली की शक्यतो ते करेक्टच असतं रे दादा. तुम्हाला जेव्हा राऊंड फिगर करून दिलं की समजून घ्या कुठंतरी पाणी मुरतंय, ते आपल्याला परीक्षेत लक्षात आलं पाहिजे. वरील प्रकारचे प्रश्न सोडवण्यात चालू वर्षातील महाराष्ट्राचा भारताचा आर्थिक संकल्प आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आपला खाली गेलेला आहे, तो आपल्याला वर आणावा लागेल. काय सांगतो, which of the following is not an authorized platform for residents in India to execute permitted forest transaction. याला तुम्ही कीवर्ड अप्रोच ना किंवा याला attributes of question सोडू शकता. कसा बरं, नॉट विचारलेलं आहे आणि काय विचारलेलं आहे, फॉरेक्स ट्रान्झॅक्शन साठी. रिकॉग्नाइज्ड स्टॉक एक्सचेंज प्लॅटफॉर्म ऑथराइज्ड बाय RBI, any online platform offering forex exchange, trading exchange, bank authorized by RBI to deal in. आता इथं फॉरेन
फॉरेक्स ट्रेडिंग जो आहे शब्द हा तुम्हाला एकाच ठिकाणी बघायला मिळाला. फॉरेक्स ट्रेडिंग, इथं फॉरेक्स तुम्ही जा डायरेक्ट 3 उत्तर, तरी उत्तर बरोबर येतं. एनी म्हटल्यामुळं हा झाला एक्स्ट्रीम. तुम्हाला मगाशी काय म्हटलं होतं, एक्स्ट्रीम सेंटेन्सेस मोस्टली रॉंग असतात. थोडा घसा दुखतोय, बघून घेऊ. आता इथे त्यांनी पहिला पर्याय काय सांगितला होता, रिकॉग्नाइज स्टॉक एक्सचेंज. कुठला पण रिकॉग्नाइज आहे ना, तो मान्यता प्राप्त आहे, विषय संपला. हे तुम्ही काय बेसिक गोष्टी बघू शकता. आता दुसरा जो आहे, दुसरा काय होता, ऑथराइज बाय आरबीआय. आरबीआयने ऑथराइज केला म्हणजे काय, तो ऑथराइज झाला, बरोबर आहे. ऑथराइज डीलर वगैरे वगैरे. आता इथं यांनी जर म्हटलं तुम्ही, यांनी पण चालणार नाही. तो त्याला काहीतरी रिकॉग्निशन, लायसन्स बिसन काही ना काहीतरी त्या ठिकाणी आवश्यक असणार आहे. आणि त्यानंतर चौथा जो होता, काय होता बरं, चौथा होता बँक ऑथराइज्ड बाय आरबीआय टू डील इन फॉरेक्स एक्सचेंज. बँक तर ऑलरेडी ऑथराइज, परकीय चलनात काम करणारे वगैरे वगैरे, त्यामुळे हे बाकीचे ऑप्शन्स त्या ठिकाणी करेक्ट आहेत. फार जास्त एक्सप्लेन करण्यासारखं नाहीये काही, म्हणून हा थोडा स्पीडमध्ये घेतलेला आहे. आता पुढचं बघा, भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संस्थेचे मुख्य उद्देश. शब्द जर तुम्ही व्यवस्थित बघितला ना, अट्रिब्यूट्स ऑफ क्वेश्चन, प्रश्नात काय विचारलं की शब्द बघा, राष्ट्रीय कृषी आहे, सहकारी आहे, विपणन म्हणजे मार्केटिंग संस्थेचे मुख्य उद्दिष्ट. कर्ज वाटप करणे, मार्केटिंग मध्ये कर्जाचा काय संबंध आहे, ग्रामीण औद्योगिकरणाला चालना देणे. बाकी मग मिनिस्टरने काय करायचं, कृषी मालाचे सहकारी तत्वावर विपणन करण्यास प्रोत्साहन देणे. 2 शब्द आले बघा कॉमन, सहकार आला, कृषी आला, 3 आले, कृषी आला, विपणन आला, स्वस्त दरात कृषी उत्पादन विकणे. नो. मग उत्तर काय आलं पाहिजे, फक्त क हे करेक्ट आन्सर आलं उत्तर. काहीच नाही, प्रश्नातले शब्द आपण फक्त काय केलंय, उत्तरात शोधले. दॅट्स इट, एवढंच काम केलं आपण. उत्तरापर्यंत आपण गेलो. एकदम सिंपल, अट्रिब्यूट्स ऑफ क्वेश्चन. प्रश्नात काय विचारलं ते उत्तरात बघायचं. आता जर खाली आपण बघितलं, राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ मर्यादित नाफेड जो आहे त्याची 2 ऑक्टोबर 1958. 2 ऑक्टोबरला काय, गांधी जयंती. ही गोष्ट लक्षात घ्या. गांधी जयंतीच्या दिवशी काय केलं होतं, नाफेडची स्थापना केली होती 1958ला. उद्देश काय, सहकारी तत्वावर विपणनाच्या मार्केटिंग सुविधा उपलब्ध करून देणे. मग बाकी काय प्रमुख कार्य, आंतरराष्ट्रीय कृषी व्यापारात चालना, डाळी डुळी, बाकी एवढं काय महत्वाचं नाही. नाफेड ही शासकीय मालाची खरेदी करणारी तसेच बाजार उपलब्ध करून देणारी सर्वात मोठी सहकारी शिखर संस्था आहे. आता पुढे आलं ट्रायफेड. ट्रायफेड आलं की ट्रायबल, एवढं लक्षात ठेवायचं. ट्रायफेड आलं की ट्रायबल, सेम नाफेड सारखं ट्रायबल साठी. कधी आलंय, 6 ऑगस्ट 1987ला. बाकी फार याच्यामध्ये जास्त काही नाही. आता नंतर आलं अपेडा. अपेडा कधी आलं, अपेडा कायदा झाला डायरेक्टली कधी, 1985ला. 13 फेब्रुवारी 1986 पासून त्याची स्थापना झालेली. आपला हा कायदा आहे, कायद्यानुसार याची स्थापना करण्यात आली. प्रमुख कार्य काय, निर्यातक्षम अनुसूचित वस्तू उत्पादनांचा विकास करणे, अशा उद्योगांना वित्तीय सहाय्य पुरवणे, सबसिडी किंवा भांडवल उपलब्ध करून देणे आणि निर्यातदार म्हणून मान्यता देणे. एक्सपोर्टर, निर्यातदार म्हणून मान्यता कोण देतं, तर ते अपेडा देतं. एवढी गोष्ट लक्षात द्या. अपेडा कायदा जो आहे त्याच्यानुसार आपल्याला बघायला मिळतं. पुढे जर आपण बघितलं, भारतीय अर्थसंकल्प बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. इंडियन बजेटेड डॉक्युमेंटमध्ये टोटल रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर कळतं, फिस्कल डेफिसिट कळते, प्रायमरी डेफिसिट कळते, इफेक्टिव्ह रिव्हन्यू डेफिसिट आपण मला 2012 पासून काहीतरी चालू केलेली आहे, ती पण आपल्याला कळते. म्हणजे याचा अर्थ ऑल ऑफ द अबोव्ह गोष्टी आपल्याला कळतात. आता थोड्याशा कन्सेप्ट यातल्या बघून घेऊ आपण. हा ठीक आहे, पुढे पण डिटेलमध्ये दिलेल्याच आहेत, काही विषय नाही. हे बघा इथे आता इथं बजेटरी डेफिसिट. बजेट डेफिसिट म्हणजे काय, किती आले आणि किती गेले बजेटमध्ये. काय, अर्थसंकल्पीय खर्च माहिती, अर्थसंकल्पीय जमा, बरोबर आहे, किंवा महसुली तूट प्लस भांडवली तूट. सरकारचा एकूण खर्च उत्पन्नापेक्षा जास्त असणे, टिप्पणी. आता महसुली तूट, रेव्हेन्यू डेफिसिट काय, की महसुली खर्च किती झाला आणि जमा किती आहे. सरकारच्या दैनंदिन उत्पन्न खर्चातील फरक आपल्याला त्यातून कळतो. इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट नावाची काय कन्सेप्ट आहे, तर महसुली तूट मायनस ग्रँट्स फॉर कॅपिटल रिसिट्स. आता हे कॅपिटल रिसिट्स क्रिएशन जे आहे ना, ही पॉझिटिव्ह गोष्ट असल्यामुळे ती महसूल तुटीतून काढली. आपल्यामुळे तर इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट किती आहे ते सांगा. सरकारकडून निर्माणक्षम अनुदान वजा करून उरलेली तूट म्हणजेच काय असतं, इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट. पुढे कॅपिटलमध्ये भांडवली खर्च आणि भांडवली जमा, स्थावर मालमत्ता, गुंतवणूक संबंधित तूट आपल्याला कळते. फिस्कल डेफिसिट ही महत्वाची आहे. फिस्कल डेफिसिट काय सांगते, एकूण खर्च मायनस कंसात महसुली जमा प्लस भांडवली जमा किंवा अर्थसंकल्पीय तूट प्लस कर्ज व देयता. सरकारला किती कर्ज घ्यावे लागेल हे दर्शवतं.
जर सरकार चालवायचं तर किती हजार कोटी तुम्हाला घ्यावे लागतील ते तुम्हाला सांगण्याचं काम करतंय फिस्कल डेफिसिट. आता प्रायमरी डेफिसिट काहीच नाही, फिस्कल डेफिसिट मायनस व्याज देयता, एवढं केलं की व्याजाचा भार वगळून उरलेली तूट आपल्याला कळते. मॉनिटाइज डेफिसिट रिझर्व्ह बँकेकडून सरकारने घेतलेली उचल किंवा कर्ज जे आहे त्याला आपण म्हणतो मॉनिटाइज डेफिसिट. सरकारने थेट रिझर्व्ह बँकेकडून घेतलेले वित्त पुरवठा याला म्हणतात मॉनिटाइज डेफिसिट. एवढं लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे. क्रांत्या एकदम सोप्या माहिती आपल्याला कशा कशा आहेत आपण डिटेलमध्ये बघूयात. कशाची क्रांती? हरित क्रांती सगळ्यात महत्वाचं. ग्रीन रिव्हॉल्युशन 60-70च्या दशकामध्ये आलं होतं. तर त्याच्यामध्ये उच्च उत्पन्न देणाऱ्या बियाणांचा, हाय इल्डिंग व्हरायटी ऑफ सीड्सचा वापर, रासायनिक खते, कीटकनाशके, आधुनिक सिंचन तंत्रज्ञानाचा मुख्य उद्दिष्ट त्या ठिकाणी होता. ही गोष्ट लक्षात घ्या. अन्नधान्य उत्पादनात विशेषतः गहू तांदळामध्ये मोठी वाढ आणि अन्न स्वयंपूर्णता हे त्याचा परिणाम आपल्याला बघायला मिळतो. नंतर आलं व्हाईट रिव्हॉल्युशन 70 ते 80च्या दशक. 2 फेज मध्ये हे पण आलं होतं. त्याच्यावर बहुतेक प्रश्न पण विचारून झालेला आहे. दुग्धोत्पादन वाढीसाठी सहकारी दूध संघ जसं की अमूल वगैरे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, परिणाम भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश बनलेला आहे. आता आलं ब्लू रिव्हॉल्युशन 80च्या दशकापासून सुरू झालं की नील क्रांती, मत्स्यपालन आणि जलचर संवर्धनात चालना, आधुनिक मासेमारी वगैरे वगैरे. परिणाम काय झाला? देशातील मासे उत्पादनात झपाट्याने वाढ झाली आणि विशेषतः पट झटापट झटपट पटापट मासे वाढले. कशामुळं? नील किंवा आपण त्याला ब्लू रिव्हॉल्युशन म्हणतो 1980च्या दशकात आल्यामुळं. आणि पाण्यांमधील उत्पादनात आपण वाढलो. इंडिया इज द सेकंड लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ फिश. ही गोष्ट लक्षात घ्या. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच्या पलीकडून छोट्या मोठ्या ज्या काय क्रांती आहेत, पित्त क्रांती ही तेलबियांसाठी आहे. पिवळी गुलाबी जी आहे ती कोळंबी जी जिवंत असताना जर तुम्ही बघितलं तर ती पिवळी दिसते, त्यामुळे लाल दिसते म्हणून ती गुलाबी क्रांती. तपकिरी मसाले वगैरे जे आहेत. लाल क्रांती मांस आणि टोमॅटो, रेड मीट वगैरे जे आहेत रेड. सोनेरी क्रांती फळे, सफरचंद आणि मधुमक्षिका, गोल्डन कलर. करडा कलर खते आणि चंदेरी जे आहेत अंडी, सिल्वर रिव्हॉल्युशन जी आहे. या क्रांतीमुळे भारतातील शेती आणि संलग्न क्षेत्रे अधिक उत्पादनाने स्वयंपूर्ण झाली. पुढे बघा आता द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया डिफाईन्स युनियन बजेट अंडर. एकदम फुलटा स्वतः 112 मध्ये दिलेला आहे. खरं तर हा तसा पॉलिटीचाच प्रश्न आपल्याला म्हणावा लागेल. 113 मध्ये काय डिमांड फॉर ग्रँट दिलेला आहे. त्यानंतर जर आपण बघितलं 116 मध्ये तर यामध्ये पूरक, अतिरिक्त आणि जास्तीचे अनुदान याच्याबद्दल बोललेलं. 120 मध्ये लँग्वेज टू बी युज्ड इन द पार्लमेंट. कुठली? जवळपास सगळ्याच लँग्वेज आजकाल पार्लमेंटमध्ये वापरल्या जातात. त्यानंतर बघा महत्वाचा प्रश्न, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट डज नॉट इन्क्लूड इन्कम अर्नड बाय द नॅशनल्स आउटसाइड द कंट्री. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट डज इन्क्लूड इन्कम अर्नड बाय द नॅशनल्स आउटसाइड द कंट्री. आता हे 2 वाक्यांमध्ये फक्त नॉटचा फरक आहे. याचा अर्थ आपल्याला लॉजिकली एक गोष्ट कळली, कुठलं तरी एकच वाक्य बरोबर पाहिजे. आणि जेव्हा आपल्याला 2 वाक्यातलं एक वाक्य बरोबर शोधायचं असतं तेव्हा आपण 2 मधलं पहिलं करेक्ट वर्सेस इनकरेक्ट ने अप्रोच न करतो. माझे उत्तर काय आलं पाहिजे? ओनली ए इज अ करेक्ट आन्सर. राईट. जीडीपीची कन्सेप्ट काय तुम्हाला मगाशी मी सांगितलेली आहे. इथे सगळ्यात महत्वाचा असतो जीडीपी कुठे आणि जेव्हा जीएनपी येतो तेव्हा कोणी. 2 जर आपण लक्षात ठेवले तर आपल्याला उत्तरापर्यंत जाता येतं. याच्यापेक्षा फार जास्त याच्यामध्ये काही नाही. बाकी तर सगळ्या गोष्टी सोप्या आहेत, त्या आपण डिटेलमध्ये ऑलरेडी बघितल्या आहेत. तर फक्त एकदा परत मी तुम्हाला सांगेल, अशा पद्धतीने व्हिडिओ टाकले पाहिजे का नाही एवढं कमेंट करून सांगा. तुम्हाला काय वाटतं? अप्रोच लॉजिक जे आहे आपण अशा पद्धतीनं घेतलं पाहिजे का नाही घेतलं पाहिजे? कंटेंट अनालिसिस चिरफाड आपण अशी केली पाहिजे का नाही केली पाहिजे? तुमचे काय सजेशन असतील तर निश्चित कळवा. तुम्हाला तेच सांगेल जाता जाता चला चालत राहूया, एक पाऊल यशाच्या दिशेने टाकत राहूया. लेट्स मेक एमपीएससी प्रिपरेशन सिंपल विथ एमपीएससी मेड सिंपल. थँक यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड्स. जय हिंद, जय महाराष्ट्र.